नमस्कार. इसवी सन 2025 सुरू होत आहे. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. नवीन दिनदर्शिका घरी आणल्यानंतर प्रथम आपण सुट्ट्या बघतो. नूतन वर्षामध्ये 25 सुट्ट्या आहेत, परंतु 4 सुट्ट्या रविवारी आणलेल्या आहेत आणि 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबरला सुट्ट्या 2-2 पडल्यामुळं त्या 2 सुट्ट्या एकंदर 6 सुट्ट्या बुडणार आहेत. पण भाऊबीजेची सुट्टी महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेली आहे. नूतन वर्षामध्ये 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती येते, ती साजरी करायची आहे. नूतन वर्षी प्रयाग येथे कुंभमेळा भरणार आहे. 13 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीपासून 26 फेब्रुवारीपर्यंत महाशिवरात्रीपर्यंत प्रयाग येथे कुंभमेळा भरणार आहे. नूतन वर्षामध्ये आकाशामध्ये 2 वेळा सुपरमून दिसणार आहे. आपल्याला माहिती आहे, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जर पृथ्वीच्या जवळ असेल तर 14% मोठा दिसतो, 30% जास्त तेजस्वी दिसतो. तसा 5 नोव्हेंबर आणि 4 डिसेंबर असे 2 वेळा सुपरमून आपल्याला दिसणार आहे. नूतन वर्षामध्ये एकंदर 4 ग्रहणं होणार आहेत, 2 सूर्यग्रहणं आणि 2 चंद्रग्रहणं. पण एकच चंद्रग्रहण 7 सप्टेंबरचं खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. नूतन वर्षामध्ये इस्रो अंतराळात गगनयान पाठवणार आहे. 4 भारतीय अंतराळवीर भारतभूमीवरून अंतराळात जाणार आहेत आणि एक व्योममित्र नावाची रोबोट महिला त्यांच्यावरती लक्ष ठेवणार आहे. नूतन वर्षामध्ये आपण जर बघितलं तर 58 विवाह मुहूर्त आहेत, त्यामुळे भरपूर विवाह मुहूर्त आहेत. तसंच अंगारकी चतुर्थी गणेश भक्तांसाठी ही 12 ऑगस्टला एक अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. आणि गुरुपुष्यामृत योगावरती सोनं खरेदी केलं जातं, तसा गुरुपुष्यामृत योग 3 वेळा आलेला आहे नूतन वर्षामध्ये. तेव्हा मित्रांनो, नूतन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं जावो आणि नूतन वर्षी आपल्याला 365 दिवस मिळत आहेत, लीप वर्ष नसल्यामुळं. त्यामुळे अधिक काम करूया आणि आनंदी आणि समाधानी होऊया.